रणसंग्राम लोकसभेचा कोण होईल शिरूरचा खासदार या उपक्रमाअंतर्गत आपण आता नारायणगावच्या आठवडे बाजारामध्ये आलेलो आहोत। जसं जसं ऊन तापतंय तसं तसं लोकसभेचं वातावरण देखील तापतंय। आपल्याबरोबर आता काही आठवडे बाजारातील विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया परिवर्तन व्हावं असे तुम्हाला का वाटते? 15 वर्ष झाले एकच खासदार आहे। खासदारांचं या मतदारसंघात पूर्ण असं काही काम नाही। 15 वर्ष झाले ते म्हणतात 80% पूर्ण रस्ता झाला पुणे नाशिक हायवेबद्दल, तर 80% काम झाले, 20% काम अपूर्ण आहे। ते 20% काम अपूर्ण आहे ते फक्त आपल्याच मतदारसंघातले शिरूर लोकसभा मतदारसंघातले, बाकीचं पूर्ण झालेलं आहे। ते श्रेय ते पण तेच घेतात, म्हणजे अपूर्ण राहिल्याचं श्रेय पण त्यांनीच घ्यावं असं आम्हाला वाटतं। पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी काही काम भरघोस असं काम केलेलं नाही, त्याच्यामुळं यावेळेस परिवर्तन होणार, 100% होणार। मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेत आले, याचा काही फायदा होईल की तोटा होईल असं वाटतं? तोटा होणार, 100% तोटा होणार। तेच बोलले होते की एका मुलाखतीत त्यांनीच सांगितलं होतं खासदारांना जेव्हा पर्याय भेटेल जो पर्याय भेटेल तो 100% जास्त मतांनी निवडून येणार आणि ते होणारच। डॉक्टर अमोल कोल्हे हा अतिशय सक्षम पर्याय असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर, अगदी सक्षम पर्याय। त्याच्या आता शिरूर लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे की आहे तेच खासदार योग्य आहेत? हे रोड बीड असे हे कामं झालेली नाही, काय तर बदल व्हायला पाहिजे। दादा लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं जे खासदार विद्यमान आहेत तेच पुन्हा निवडून यावेत की परिवर्तन व्हायला पाहिजे? काय परिवर्तन व्हायला पाहिजे ना। आता इथून पाठीमागे जे झालं ते बाद झालं, इथून पुढे याच्यात बदल व्हायलाच पाहिजे ना। काहीतरी लोकांची थोड्या समस्या सुटल्याच पाहिजे ना, म्हणून मग अमोल कोल्हे सारखे जर आले तर चांगलंच आहे। अमोल कोल्हे यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? काय रे बाई, शेतीमालाचे बाजारभाव, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं त्यांनी। बाकीचे हे काही शेतकऱ्यांचे जे काही धंदे पाणी जे बंद पडलेत मालाला बाजारभाव व्यवस्थित नाही, ते जरा त्याच्याकडे लक्ष द्यावं त्यांनी। मोदी पण पंतप्रधान नको असं तुमचं म्हणणं आहे? हो, बदल पाहिजे। तुम्हाला काय वाटतं परिवर्तन पाहिजे की आहे तेच खासदार पाहिजेत? नाही, परिवर्तनच पाहिजे। हे सगळं स्वस्त झाल्यामुळं सगळा कुटाणा झालाय, काय आम्हाला बी नाही पैसे भेटते, काहीतरी केलंच पाहिजे। शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, रस्त्याचे प्रश्न आहेत, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्रास होतो आम्हाला बी, एवढं महागाचं घ्यायचं स्वस्त विकायचं, आम्हाला पैसे नाही भेटते, त्याच्यामुळं आम्हाला बदल झालाच पाहिजे। परिवर्तन हे पाहिजेच आहे आपल्याला, प्रत्येकाला ती सत्ता पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, परंतु काही सुधारणावादी गोष्ट पाहिजे। एकमेकावर ताशेरे ओढण्यापेक्षा सुधारणावादी गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत, हा दृष्टिकोन आमचा आहे। आणि सुधारणावादी काही अहवाल निर्माण केले पाहिजेत, आमचं असं वैयक्तिक म्हणणं आहे। एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा किंवा एकमेकांना वाईट बोलण्यापेक्षा जे सामाजिक दृष्टिकोन आहे तो विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्यांना धरून गेलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। आमच्या माणसाला खासदार बहुतेक राष्ट्रवादीचा असू शकतो असं आमचं म्हणणं आहे। परिवर्तन पाहिजे। आजकाल प्रत्येकाला परिवर्तन हे लागतंच, कारण बदल हा पाहिजे आणि बदल झाल्याशिवाय काही गोष्टी चांगल्या होत नाहीत आणि त्या गरजेच्या आहेत आज। आणि म्हणून या आमच्या भागातून अमोल कोल्हे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे। जुन्नर तालुक्यात किंवा आम्ही ज्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे त्यासाठी आम्हाला अमोल कोल्हे नक्कीच आहे, पण सरकार हे मोदीचंच पाहिजे। मोदींनी जे चांगले काम केले ते इतर कोणीही पंतप्रधान जरी झाला तरी ते होऊ शकणार नाही। शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे पाहिजेत आणि वरती आम्ही आमच्या तालुक्यातले म्हणून आम्हाला अमोल कोल्हे पाहिजेत, पण सरकार हे मोदीचंच पाहिजे। अमोल कोल्हेच का पाहिजे तुम्हाला? हा नवीन चेहरा आहे, चांगले आहे, आमचे गाववाले नातेवाईकले तालुक्यातले। तुम्हाला काय वाटते परिवर्तन व्हायला पाहिजे की जे आहेत विद्यमान खासदार त्यांची कामं चांगली आहेत? सर, जर बारकाईने विचार जर केला तर सर्वसामान्य जनतेला परिवर्तन हे आवश्यकच असतं। आम्ही असं म्हणणार नाही की आहे ते चांगले किंवा नाही, किंवा जे निवडून परिवर्तन येणार आहे ते चांगले किंवा वाईट, आम्ही कोणालाच वाईट म्हणू शकत नाही। फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेचा बारकाईने विचार व्हावा आणि त्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा किंवा त्यांच्यावर जो काही आत्ता सध्या परिस्थिती म्हणजे जे काही हालाकीचे दिवस आहेत त्यामध्ये परिवर्तन व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे। लोकसभेचे आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे जर निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय राहतील? सर, अमोल कोल्हे असो किंवा दादा असो, आमचं सर्वसामान्यांच्या वतीनं तर मी एकच कळकळीची विनंती सगळ्यांना सांगू शकते। सगळ्यात महत्त्वाचा आमचा पहिला मुद्दा आहे की आमच्या सर्वसामान्य गरीब बांधव शेतकरी जे आहेत त्यांच्यावर जो काही तुमच्या मालाचा योग्य दर आहे
त्या दरामध्ये तुम्ही जे काही चढ उतरण चाललेली आहे त्याकडे सर्वसामान्य पहिलं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ज्या काही बाजारपेठेमध्ये जे काही जे आहे ज्या मालांचा भाव आहे त्यामध्ये देखील चढ उतार जो होत आहे त्याला पण योग्य पद्धतीनं भाव मिळणं गरजेचं आहे. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? कोले यायला पाहिजे. कोल्हेच का? हो, शेतकऱ्यांना फार वाटोळं झालं शेतकऱ्यांचं. काय मालाला भाव नाही, काय नाही. हा, काय करते शेतकऱ्यांनी? हे पहाटे 4ला उठून पाणी भरावं लागत आहे कोथिंबीरला. लाईट नसती, वाघाची भीती. तुमच्या मनातला खासदार कोण? अमोल कोल्हे अमोल कोल्हेच का? तुम्हाला का वाटतं अमोल कोल्हे निवडून यावेत? तोच निवडून यायला पाहिजे. शरद पवारचा हात बळकट करायला तोच पाहिजे. कोणते प्रश्न आहेत असे की तुम्हाला वाटतं परिवर्तन व्हावं? 10 वर्षे 15 वर्षे खासदार असून काही केलं नाही. म्हणून आम्हाला बदल पाहिजे. अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? सगळी कामं झाली पाहिजेत. काही रस्ते दुरुस्ती केले पाहिजेत. काही आल्या गेल्या चांगलं बोललं पाहिजे. पवार साहेबांना शेतीची जाण आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय का? मग शेतकऱ्यांना जाण यायचं त्याला. तोच पाहिजे शेतकऱ्यांना. काय करतील पवार साहेब पुढं? पुढं शेतकऱ्यांना चांगलं करतील ना, भलं करतील शेतकऱ्यांचं. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? परिवर्तन होणं गरजेचं आहे का? देशामध्ये सध्या परिवर्तनाचीच लाट आहे आणि परिवर्तन हे होणार निश्चित आहे. कारण मोदी साहेबांनी जे केलं आहे त्याच्यावर लोकांचा राग मोठ्या प्रमाणात आहे. नोटबंदीमुळे लोक त्रस्त आहेत. धंदे व्यवसाय व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. लोकांना ज्या प्रमाणात मोदींवर विश्वास होता तो विश्वास मोदी साहेबांनी तोडला. त्याचं कारण असं आहे, नोटबंदी केल्यानंतर सर्वसामान्य लोकांना पहिला झटका बसला, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना झटका बसला. शेतकऱ्यांच्या मालांना भाव नाही आहे, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे, व्यापारी वर्ग नाराज आहे आणि लोकांमध्ये बदलाची लाट आहे आणि यावेळेस बदल नक्कीच होणार आहे. तुमच्या मनातला खासदार कोण? आमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आणि खासदार मागे निवर्ती शेरकर होते. त्यानंतर जुन्नर तालुक्याला डॉक्टर अमोल कोल्हे लाभलेत आणि संपूर्ण तालुका त्यांच्या पाठीमागं उभा आहे आणि तेच यावेळेस निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे.